नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण कोणताही धातू जर तुम्हाला SAQला किंवा LAQला जर विचारला तर त्याचा आन्सर लिहिण्याची काय पद्धत आहे किंवा काय फॉर्मॅट आहे किंवा तुमचा आन्सर कसा असला पाहिजे तर त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की क्रियाशारीर किंवा आयुर्वेदामध्ये सप्तधातूंचं वर्णन केलेलं आहे. तर ते 7 धातू कोणते, त्याची सिक्वेन्स काय आहे, तर त्यापैकी कोणताही जर तुम्हाला विचारला तर शक्यतो LAQला डिटेलमध्ये विचारतात की एक्झाम्पल रसधातू सविस्तर वर्णन करा. तर मग सविस्तर वर्णन करा म्हटल्यावर कोणते कोणते पॉईंट्स त्या आन्सरमध्ये आले पाहिजे त्याच गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसंच जे वृद्धिक्षय लक्षण आहेत तसे तुम्हाला रसक्षय लक्षण, रसवृद्धी लक्षण तुम्हाला SAQमध्ये विचारतात. तर त्याच सर्व गोष्टी धातूशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा आपला UT एक्झाम बूस्टर सिरीजचा 6वा व्हिडिओ असणार आहे. मागील 5 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते सर्व चॅनलवर अपलोडेड आहेत. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि क्रियाशारीरच्या पेपर 2मध्ये धातू हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ते बऱ्यापैकी म्हणजे 25 ते 30 मार्क तुम्हाला फक्त धातूंसाठी आहेत. तर व्यवस्थित 7 धातू कव्हर करा. तसंच UT एक्झाम बूस्टरमध्ये सिरीजमधले जे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला नक्कीच सर्व व्हिडिओज हे युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं की धातू हा तुम्हाला पेपर 2मध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की जे आपलं धातू आणि 7 धातू आहेत त्याच्यावर तुम्हाला 18 + 19 म्हणजे असं जवळपास 30 ते 35 मार्कांचं वेटेज तुम्हाला धातूंसाठी दिलेलं आहे. तर 30 ते 35 मार्क 100 किंवा 80 पैकी 30 ते 35 मार्क म्हणजे खूप झाले. त्यामुळे धातू हे व्यवस्थित स्टडी करा आणि त्यामध्ये कोणतीही अवघड गोष्ट नाही आहे. जर तुम्ही कॉमन फॉर्मॅट लक्षात ठेवला आणि ज्या मी गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगत आहेत ते व्यवस्थित तुम्ही जर पाहिले आणि जर व्यवस्थित ऐकून लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्ही ते 30 मार्क तुमच्या हातचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित स्कोअर करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणताही धातू जर तुम्हाला आला तर तुम्हाला SAQ असो LAQ असो काही गोष्टी कशा लिहायच्या ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. तर सगळ्यात बेसिक गोष्ट आणि सगळ्यात सिंपल गोष्ट ती म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 7 धातू कोणते ते नावं माहिती पाहिजेत आणि ती नावं तुम्हाला सिक्वेन्शियली माहिती पाहिजेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर कोणता धातू कितव्या क्रमांकाचा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे कोणताही धातू आला की तुमचं पहिलं वाक्य काय असलं पाहिजे, आहार रसापासून उत्पन्न किंवा निर्माण होणारा डॅश म्हणजे जो प्रश्नामध्ये विचारला आहे तो डॅश क्रमांकाचा धातू आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ही तुमची पहिली लाईन असली पाहिजे आन्सरची. त्यानंतरचा जो पॉईंट असला पाहिजे तो म्हणजे निरुक्ती. आता निरुक्तीचे जर श्लोक तुम्ही वर्षभरात पाठ केले असतील किंवा जर तुमचं पाठांतर चांगलं असेल आणि तुम्ही केले असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण श्लोकसुद्धा जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता तेव्हा श्लोक लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. जिथे जिथे तुम्ही श्लोक टाकता प्लस एक्सप्लेनेशन लिहिता व्यवस्थित तिथे तुम्हाला मार्क्स जास्त मिळवण्याचा संधी भेटते किंवा चांगला बेनिफिट भेटतो. तर हे जे आपले 7 धातू आहेत त्याचे निरुक्तीचे श्लोक तुम्हाला समोर दिसत असतील. तुम्हाला सोपं जावं त्यासाठी मी जेवढ्या काही गोष्टी एकत्रित करून देता येतील तेवढ्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये एकत्रित करून दिलेल्या आहेत. तर निरुक्तीचे श्लोक रस, तत्र रसो गतौ धातू अर गच्छति इति रसः, रक्त रजरंजने तेन रंजना, रागवर्णयुक्त रागकृतच्च धातूनां रक्तम इत्यर्थ भवति. त्यानंतर मेद, मेद इति स्नेहिति अनेनिति मेधः, अस्ति मांस अभ्यंतरस्ते इति ख्याते धातुभेदे, मज्जा मज्जति अस्तिषु इति वा मज्जा, शुक्र मज्जाजात धातू. तर हे सर्व श्लोक आहेत, एक लाईनीचे आहेत. आत्ता जरी तुम्ही पाठ केले, तुमचे पाठ नसतील तरी तुम्ही ते करू शकता कारण ते श्लोक जर लिहिले तर तुम्हाला बेनिफिट होतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पांचभौतिक संघटन. पांचभौतिक संघटन या पॉईंटमध्ये काय लिहायचं आहे तर जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये धातू दिलेला आहे त्या धातूमध्ये कोणत्या महाभूताचा आधिक्य आहे किंवा कोणते कोणते महाभूत तिथे असतात तर ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक छोटासा टेबल आहे ज्यामध्ये तुम्ही सर्व धातूंचं पांचभौतिक संघटन एकत्रित लक्षात ठेवू शकता. तो म्हणजे हा टेबल. त्यामध्ये बघा रस जल महाभूत, रक्त जल प्लस तेज महाभूत, मांस पृथ्वी महाभूत, मेद जल प्लस पृथ्वी महाभूत, अस्थिमध्ये पृथ्वी आणि वायू महाभूत, मज्जामध्ये जल महाभूत आणि शुक्रमध्ये जल महाभूत. तर असा प्रत्येक गोष्टीचं मी जेवढं होऊ शकेल जेवढं पॉसिबल होईल त्या गोष्टींचं मी तुम्हाला कॉमन चार्ट किंवा टेबल देणार आहे कारण तुम्हाला मग धातू लिहायला सोपं जाईल. तर जे नाही कॉमन म्हणजे समजा वृद्धिक्षयाचे श्लोकच इम्पॉर्टंट आहे तिथे मी तुम्हाला कोणतीही गोष्ट कॉमन देऊ शकत नाही किंवा असं सांगू शकत नाही की हे तुम्ही सगळ्यांमध्ये लिहून या कारण ते प्रत्येकाचे वृद्धिक्षय लक्षणं वेगवेगळे आहेत. ते तर तुम्हाला कंपल्सरी करणंच आहे. तर असे जे पॉईंट्स असतील ते मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर नेक्स्ट निरुक्ती झाली, पंचभौतिक संघटन झालं. नेक्स्ट छोटासा पॉईंट आहे तो म्हणजे पर्याय नाव. प्रत्येक धातूचं पर्याय नाव कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 पर्याय नावं माहिती पाहिजेत प्रत्येक धातूची. तर रस सौम्य धातू, आहार प्रसाद, धातुसार, आहार तेज, अग्निसंभव, अश्रुकर. त्यानंतर रक्त, रक्ताचे सुद्धा त्याचे नावानुसार आहेत. रुधिर, शोणित, अश्रुक, लोहित, क्षतज. तर काय कायांचे त्यांच्या नावानुसार सिनोनिम आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. मांसमध्ये पिशित, तरस, पलल, क्रव्य, आमिष. मेद मांसतेज, वपा, वसा, अस्थिकृत. अस्थिमध्ये किकस, मेदोज, मेदोतेज, सारकर्कर. त्यानंतर मज्जा अस्थिस्नेह, अस्थिसंभव,
शुक्रकर, विमज्जन, सार आणि शुक्र धातूचे पर्याय अक्षय, वीर्य, रेतस, बीज आणि तेज. तर हा होता पर्यायी नावांचा सर्व धातूंचा कॉमन टेबल. त्यानंतर आपण आता सुरुवातीचे 3 ते 4 पॉईंट बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे स्थान. तर ते धातू शरीरामध्ये कुठे कुठे स्थित असतं, त्याचं स्रोतच कोणतं कोणतं आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर गुण आणि कार्य. जसं मी तुम्हाला सांगितलं की वृद्धिक्षय हे प्रत्येक धातूचे वेगळे असतात, त्याचप्रमाणे हे जे 2 पॉईंट आहेत गुण आणि कार्य हे सुद्धा प्रत्येक धातूचे वेगळे वेगळे असतात. तर कमीत कमी 4 ते 5 गुण आणि 4 ते 5 कार्य प्रत्येक धातूचे तुम्ही पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. धातू म्हणलं तर तसं बघायला गेलं तर खूप सोपा टॉपिक आहे. हे जर तुम्ही पॉईंट्स एकदा वाचले सिक्वेन्शियली तर तुम्हाला व्यवस्थित हे पॉईंट्स लक्षात राहतील आणि तेच पॉईंट्स फक्त तुम्हाला 7 धातूंमध्ये डिवाईड करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक धातूचे ते तेवढे पॉईंट, प्रत्येक धातूचे ते तेवढे पॉईंट असं तुम्हाला रिवाईज करायचं आहे. एकदा जर तुम्हाला व्यवस्थित सर्व जर हा व्हिडिओ संपूर्ण समजला व्यवस्थित तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर आता गुणकार्य लिहून झाल्यानंतर प्रकार हा एक असा पॉईंट आहे, हा एकच असा पॉईंट आहे जो तुम्ही प्रत्येक धातूमध्ये सेम लिहू शकता. कारण प्रत्येक धातूचे 2च सेम प्रकार आहेत, पोषक आणि पोष्य. फक्त पोषकच्या पुढे जो धातू दिलाय त्याचं नाव लिहायचं. म्हणजे समजा एक्झाम्पल पोषक रसधातू, पोष्य रसधातू. तर प्रत्येक 7च्या 7 धातूला तुम्ही पोषक आणि पोष्य हे 2 टाईप्स लिहू शकता. त्याचा अर्थ काय होतो तर सिंपल शब्दामध्ये पोषक म्हणजे पक्व अवस्था येईपर्यंत जी अवस्था असते धातूची त्याला पोषक धातू म्हणतात आणि पक्व झाल्याच्या नंतर त्याला पोष्य असं म्हणतात. त्यानंतर आता आपलं गुण कार्य प्रकार झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रमाण. तर प्रत्येक धातूचं एक प्रमाण सांगितलेलं आहे. तर इथे तुम्हाला तुमच्यासमोर एक चार्ट दिसत असेल, टेबल दिसत असेल, त्यामध्ये प्रमाण पाठ करा. रस, रक्त, मांस. रसमध्ये 9 अंजली, त्यानंतर रक्त 8 अंजली, मांस 3 अंजली, मेद 2 अंजली, अस्थि 7 अंजली, मज्जा 1 अंजली, शुक्र अर्धा अंजली. तर तुम्हाला धातूंचंच गरजेचं आहे, पुढचं जे आहे ते बाकीचं दोष वगैरेच आहे. तुम्ही एवढं 7 धातूंचं सध्या या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा. तर ह्यासाठी जसं तुम्हाला सोयीस्कर होईल तसं तुम्ही ट्रिक बनवू शकता. जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर असं काही जरी करायचं असेल तसं तुम्ही करा. परंतु हे जे अंजली प्रमाण आहे ते तुम्ही प्रत्येक धातूचं लक्षात ठेवा. ते तुम्हाला MCQमध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर प्रमाण लिहून झाल्यानंतर तुम्हाला धातूचं उपधातू लिहिणं गरजेचं आहे. उपधातूचा एक श्लोक आहे, हा जर तुम्ही कॉमन पाठ केला तर तुम्हाला टेबलसुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. रसात स्तन्यो ततो रक्तम अश्रुजम कंठरा शिरा मांसाद वसा त्वचा षटच्च मेदस स्नायू संभव. तर मग ह्यामध्ये रसाचा उपधातू कोणता आहे? स्तन्य आणि रज. रक्ताचा शिरा कंठरा, मांस वसा आणि त्वचा, मेद स्नायू, अस्थिचा उपधातू दंत, मज्जाचा केश आणि शुक्रचा ओज. तर जर श्लोक लक्षात ठेवायचा असेल तर श्लोक ठेवा, टेबल लक्षात ठेवायचं असेल तर टेबल ठेवा. परंतु हा पॉईंट तुमच्या क्वेश्चनच्या धातूमध्ये आला पाहिजे उपधातूचा. तर आता आपला हा कॉमन सुरुवातीचा पहिला पेज आहे, त्यामध्ये आपण कुठेपर्यंत पोहोचलो तर उपधातूपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे आपण इंट्रोडक्शन बघितलं, निरुक्ती, पांचभौतिक संघटन, पर्याय नावं, स्थान, स्त्रोतस, गुण, कार्य, प्रकार, त्यानंतर प्रमाण आणि उपधातू. आता लास्टचे 2 पॉईंट राहिलेले आहेत कोणत्याही धातूमध्ये लिहिण्याचे, ते म्हणजे धातूचं वृद्धी आणि क्षय लक्षणं. तर वृद्धी आणि क्षय लक्षणात जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्याला कोणतीही कॉमन गोष्टी लक्षात ठेवण्याची ट्रिक नाही आहे किंवा शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला ते वृद्धी आणि क्षय लक्षणाचे श्लोकच पाठ पाहिजेत. आता जर वेळ अशी असेल की तुम्ही श्लोक पाठ केले नसतील तर कमीत कमी काय करा, एका कागदावर सर्व धातूंचे वृद्धी आणि क्षय लक्षण व्यवस्थित मराठीमध्ये लिहून काढा आणि कमीत कमी तेवढं तरी तुम्ही पाठ करा. आणि ज्यांना श्लोक गरजेचे असतील त्यांना हे श्लोक तुम्ही पाठ करू शकता. तर सुरुवातीला रसवृद्धी, श्लेष्म अग्निसदन, प्रसेक आलस्य गौरवम, शैत्य शैत्य श्रुतांगत्व, श्वास कास अतिनिद्रता, हा वृद्धीचा आहे. त्यानंतर रसक्षय, रसे रौक्षम श्रमशेषो, ग्लानी शब्द असहिष्णुता. रक्तवृद्धीचा श्लोक, रक्त रक्तांग अक्षिता, शिरा पूर्णत्वमच. रक्तक्षयाचा श्लोक, रक्ते अम्ल शिशिरप्रीती, शिरा शौतिल्य वृक्षता. मांसवृद्धी, मांस स्पीक गंड औष्टव उपस्थो, उरु बाहू जंगासु, वृद्धी गुरुगात्रतांच. मांसक्षय, मांसे अक्षय ग्लानी, गंड स्पीक शुष्कता, संधिवेदना. त्यानंतर मेदवृद्धीचा श्लोक आहे, तदमेदस्तता श्रमम अल्पे अपि चेष्टिते, श्वासम स्पीकस्तनो उदरलंबनम. क्षयाचा श्लोक आहे, मेदसी स्वप्नम कट्या, प्लिहो वृद्धी कृशांगता. त्यानंतर अस्थिवृद्धी, अस्त्या अध्यस्ती अन्य अधिदंतश्च, अस्थिक्षय, अस्थिक्षय अस्थिस्थूलम, दंतनखभंगो रौक्षमच. मज्जावृद्धी, मज्जा नेत्र अंगगौरव, पर्वसु स्थूलानी, कुर्यात कृच्य अन्य ऋषीच्च. त्यानंतर मज्जाक्षय, आस्थानां मज्जा आणि सौशीर्य, भ्रम तिमिरस दर्शनम, हा मज्जाक्षयाचा श्लोक आहे. त्यानंतर शुक्रवृद्धी आणि शुक्रक्ष. शुक्रवृद्धी, अति स्त्री कामता वृद्धम शुक्रम शुक्राश्मरी अपि. आणि शुक्रक्षय, शुक्रेक्षय मेढ्रवृषण वेदना, अशक्ती मैथुने, चिराद्वा प्रसेक च्या अल्परक्त शुक्रदर्शनम. तर हे होते ज्यांना श्लोक गरजेचे, ज्यांना श्लोक हवे होते त्यांच्यासाठी मी श्लोक दिलेले आहेत. होत असतील पाठ तर तुम्ही करू शकता, नाहीतर कमीत कमी मराठीमध्ये लक्षणं पाठ करा. कारण कोणत्याही धातूमध्ये वृद्धी आणि क्षय खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते सेपरेट तुम्हाला SAQला सुद्धा विचारू शकतात आणि प्रिव्हियस इयरला ते विचारलेले सुद्धा आहेत. तर व्यवस्थित ते एकदा पाठ करा.
तर हा होता कोणताही धातू लिहिण्याचा कॉमन फॉर्मॅट आणि हे सर्व पॉईंट्स तुमचे आन्सरमध्ये आले पाहिजेत जेव्हा तुम्हाला एखादा धातू सविस्तर वर्णन करायला सांगतात आणि जेव्हा स्पेसिफिक गोष्टी विचारल्या असतील तर तेव्हा त्या स्पेसिफिक गोष्टी लिहा. तर बऱ्यापैकी सर्वच गोष्टींचे मी तुम्हाला टेबल आणि चार्ट ह्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजला नसेल किंवा कुठे कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण नीट पहा व ऐका. नुसतं बघू नका. ज्या मी गोष्टी सांगत आहे वेळोवेळी त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. नाहीतर तुम्ही त्या गोष्टी स्किप कराल किंवा आवाज कमी करून ऐकाल तर ते स्किप करू नका. जिथे जिथे तुम्ही स्किप केलं असेल ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. तसंच जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि UT एक्झाम बूस्टर सिरीजमधला तुमचा कोणताही व्हिडिओ जर राहून गेला असेल किंवा तुम्ही तो स्किप केला असेल, बघायचं राहून गेला असेल किंवा विसरला असाल तर ते सुद्धा एकदा बघून घ्या. कारण UT एक्झाम बूस्टर सिरीजमधले जे आपले व्हिडिओज आहेत ते तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला स्कोरिंगसाठी नक्कीच हेल्प करतील. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला हा चॅनल एक्झामच्या आधी पोहोचेल आणि त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओजची मदत होईल. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.